4 जून 2025 बँगलोरचं चिन्नास्वामी स्टेडियम RCBचं विजय सेलिब्रेशन होतं. RCBच्या अधिकृत सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलं की फ्री एंट्री आहे. कोहलीचा व्हिडिओही व्हायरल झाला आणि लोकांनी थेट स्टेडियमकडे धाव घेतली. कोणतीच परवानगी नव्हती, कोणतंही नियोजन नव्हतं. शेकडोंच्या नव्हे तर 3 लाख लोक तिथे एकत्र जमले होते. सकाळी 10च्या सुमारास गेट्सवर तुफान गर्दी झाली. कोणी कुणाला ढकलू लागलं. काही क्षणातच सुरू झाली भीषण चेंगराचेंगरी. 11 निष्पाप जीव गेले, 50हून अधिक जण जखमी झाले. कोणाचं तरी पोरगं गमावलं, कोणाचं तरी पती, कोणाचं तरी बाबा कायमची निघून गेले. कर्नाटक सरकारनं हायकोर्टात रिपोर्ट सादर केला आहे. RCB, KSCA आणि DNA एंटरटेनमेंट हे मुख्य दोषी आहेत असं स्पष्ट सांगितलं आहे. त्यांनी कोणतीही पोलीस परवानगी घेतलेली नव्हती. सोशल मीडियावर चुकीचं आमंत्रण दिलं आणि काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना RCBचं प्रॉपर्टी म्हणून वागणं का असा सवाल उपस्थित झाला आहे. त्यावरही चौकशी सुरू आहे. हा एक विजय होता, पण त्यात शोक मिसळला. क्रिकेटपेक्षा मोठं काही असतं ते म्हणजे मानवतेची किंमत. RCBच्या चाहत्यांसाठी ही एक सन्मानाची वेळ होती, पण नियोजनाच्या अभावामुळे ती वेळ एक शोकांतिका ठरली. ह्या घटनेनंतर सरकारनं फौजदारी कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. पुढील IPL सेलिब्रेशनसाठी नवीन नियम लागू केले जाणार आहेत. विजय साजरा करा, पण जबाबदारीने करा, कारण एक चुकीचा निर्णय कित्येक जीवांवर भारी पडू शकतो. तुमचं मत काय आहे? RCB जबाबदार आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा.